महासागर न्यूज। शिवसेना युबीटीच्या वतीने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी हे अगदी पहिल्यांदाच स्पष्ट केलं पाहिजे की ही पत्रकार परिषद छू म्हटल्याबरोबर चित्रविचित्र आवाज काढून भुंकणाऱ्या लोकांच्यासाठी नाही। ही पत्रकार परिषद ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जी पत्रकार परिषद घेतली होती आणि काल ज्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या त्याला उत्तर देण्यासाठीची आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने स्पष्ट करत होता की त्यांनी स्वतःने सुद्धा मनातल्या मनात ती हार मान्य केलेली आहे, पण तरी सुद्धा ते काल असं रेटून म्हणाले की महिला आरक्षण विधेयक हे होणार होतं मंजूर। दादा तुमचा फोन घेऊन बाहेर जा, नाही तर फोन सायलेंट करा। महिला आरक्षण विधेयक हे मंजूर होणार होतं, मात्र या विधेयकाला विरोध केला गेला आणि तो विरोध हा विरोधकांनी केला। काही गोष्टी आपल्या समोर स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या अतिशय बैजवार स्पष्ट करणं गरजेचं आहे। जर महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार होतं 2026 मध्ये असं देवेंद्रजी म्हणत असतील तर मग हे ट्विट काय आहे हे आम्हाला देवेंद्रजींनी सांगावं। हे ट्विट याची तारीख आहे 20 सप्टेंबर 2023 सकाळी 9:14 2023 चं ट्विट आहे हे। आणि यात देवेंद्रजी असं म्हणतात, ऐतिहासिक क्षण, लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली। विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली। लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळेल। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांपैकी हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे। देशात रखडलेले अनेक प्रश्न निर्णय शून्यता आणि कर्तव्य शून्यतेमुळे अनिर्णित होते। आज नवा भारत सर्वसमावेशकतेच्या सर्वांच्या समान भागीदारीतनं विकासाच्या एका नव्या मार्गावर वाटचाल करतोय। माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे खूप खूप आभार। संपूर्ण देशातील नारी शक्तीचे अभिनंदन। हे काय आहे हे आम्हाला जरा फडणवीस साहेबांनी समजावून सांगावं की जर आता तुम्ही म्हणताय की विधेयक मंजूर होणार होतं पण ते झालं नाही, विरोधकांनी विरोध केला, तर मग 2023 ला तुम्ही कसं काय हे ट्विट केलं? हे काय बागेश्वर बाबत म्हणजे त्यांना एक दूरदृष्टी आहे म्हणून हे झालेलं आहे का? हे 2023 ला आलेलं ट्विट आहे। बरं, हे फक्त देवेंद्रजींचं ट्विट आहे का? नाही। मी जरा आपल्याला अमित शहा यांचं सुद्धा एक ट्विट दाखवलं पाहिजे। जे अमित शहाजींचं जे ट्विट आहे हे ट्विट मी 2 ट्विट, एक विधेयक मांडण्याच्या आधीचं 2023 ला आणि विधेयक मंजूर झाल्यानंतर। मांडण्याच्या आधीचं अमित शहाचं हे ट्विट आहे, हे बघा, 20 सप्टेंबर 2023 9:09 रात्रीच्या वेळेला केलेलं ट्विट आहे। यात अमित शहाजी असं म्हणतात, आय एक्सटेंड माय हार्टफेल्ट ग्रॅटिट्यूड टू Mr. PM Narendra Modi ji for the women's reservation bill passed in the Lok Sabha today. असं अमित शहा ऑन रेकॉर्ड सांगत आहे। It has transformed the political discourse in our nation throughout the ages. Women in India have shaped individuals, families, our society and the economy with their care, compassion, democracy by making our laws and policies more gender inclusive and effective। 20 तारखेचं हे ट्विट 2023 चं। याच्यावर काय म्हणणं आहे फडणवीस साहेब? म्हणजे खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय ते तरी एकदा जरा लोकांना कळू देत। एक 21 तारखेचं परत एक ट्विट आहे, हे अमित शहाजींचं ट्विट आहे। अमित शहाजी या ट्विट मध्ये काय म्हणतायत बघा, देयर इज अ विल देयर इज अ वे, जहां चाह है वहां राह है। आवड असली की सवड मिळते, मार्ग मिळतो, असं अमित शहाजी म्हणतात। पुढे ते असं सांगतात, अ हिस्टोरिक माइलस्टोन वॉज अचीव्ड टुडे ऑन द पाथ ऑफ इक्विटेबल गव्हर्नन्स ॲज द राज्यसभा हॅज पास्ड द विमेन्स रिझर्वेशन बिल। म्हणजे लोकसभेत तर मंजूर झालं, पण दुसऱ्या दिवशी राज्यसभेत मंजूर झालं, त्याचं हे ट्विट सांगतात ते। आणि ते म्हणतात की यावर काय म्हणणं आहे, काय म्हणजे कोण खोटं बोलतंय? काल ते किती रेटून खोटं बोलत होते। बरं, हे पण जाऊ देत, ते म्हणतील हे AI आहे, काय सांगता येत नाही। तर मग मी एकदा सांगितलं पाहिजे की जेव्हा हे बिल संसदेमध्ये
मांडलं जात होतं 23ला, तेव्हा आणि बिल पास झालं तेव्हा अमित शहा काय म्हणतात? इसके साथ महिलाओं के अधिकार की एक लंबी लड़ाई का आरंभ होता है। जिसकी घटना इस G20 की बैठक में सम्माननीय नरेंद्र भाई ने समग्र विश्व के सामने रखी, वन लेड डेवलपमेंट उसके नए युग के श्रीगणेश इसी बिल से पेश आ रहे हैं। क्योंकि अब इस देश की माता, म्हणजे हे बिल पास झाले हे 23ला अमित शहा सांगतात। हे खूप मोठं भाषण आहे, पण यानंतर एक रॅली झाली एका प्रचाराची आणि त्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीमध्ये मोदीजी काय म्हणाले कदाचित फडणवीस साहेबांना विसर पडला असेल तर त्यांना माहिती असलं पाहिजे। महासागर न्यूज।